विचार करत असतील आताच इकडे आम्ही पूजा करतो, रांगोळी काढली, आता आम्ही कोको कोले कसे आलो. अरे आता चला सोना चांदी. अरे चेहरा बघा इथं बघ. बाबा हे पडदा झाला नाही. हा कंदील आहे. कंदील पण नाही दिसत ते कंदील. सदा सुहागनला आयक असतं. रोहितने बाबा काय केलंय? मिक्सर बनवलाय मी. काय रोहित बस चला. अरे थोडं इथे रोहित रांगोळी काढते, कोमल बसले ते रांगोळी काढायला बसले, तर त्याला मी सांगितलं की तू तिथे तिला त्रास देऊ नको, तुळशी जवळ काढ. तर तुळशी जवळ काढली तर तुळस हात एवढं अंतर, तुळस तिकडे आणि रांगोळी इकडे. थांबा एक मिनिट दाखवतो. तुळस कुठे आणि रांगोळी कुठे? ते कोमलला त्रास देते म्हणून गेली जात तुळशी जवळ काढ. पण काढले काय? चौकडी काढून ठेवले 4 चौकडी. आधी गोल होतं, गोल कॅन्सल केलं आणि आता चौकडीवर आलं. रांगोळी बघ मस्त त्यांची वहिनीपेक्षा. वहिनी आता चांगलीच आहे त्यांची रांगोळी ना. डायरेक्ट मोर काढलं. वहिनीपेक्षा चांगली. अजून वहिनी आताशी स्टार्ट केलंय तिने काढणार, ते भरणार सगळं साईडला तर भारी वाटणार. चांगलीच आहे त्यांची, मला काही वाईट नाही वाटत. हे बघा मी आता टाकतोय बीटचा मसाला. उगीच तिला हे करते घडी घडी सांगते वहिनीपेक्षा. 2 वेळा बोलला 2 वेळा. आमचा आज बॉबी नाही आमच्यासोबत, कारण की बॉबी गेलेला आहे शिर्डीला. मला बोलत होता चल, मी बोलले नाही तुझा. दिवाळीच्या दिवशी आपण घरी राहिलं पाहिजे असं माझं मत आहे, आणि बॉबीचं मत आहे असं काही नसतं. तुम्हीच कमेंट करून सांगा काय रिअल आहे, म्हणजे काय केलं पाहिजे असं. तसं शिर्डीला जाते ठीक आहे, चांगली पण गोष्ट आहे, पण ठीक आहे एक जण शिर्डीला राहायचं, एक जण इकडे राहायला, दोन्ही मॅनेज होतात. तुम्हा सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा. 2000 years later. हे गाईस तुम्ही विचार करत असतील आताच इकडे आम्ही पूजा करतो, रांगोळी काढली, आता आम्ही कोको कोले कसे आलो. तर मी अचानक भयानक कोको कडे आलेली आहे. ऍक्च्युली बॉबी गेलेला आहे तुम्हाला माहितच आहे शिर्डीला, आणि बबलीचा कॉल आला. बबली बोली चल ये ना मग इकडे, आमचं म्हणजे ड्युरेशन 1 तासावरच आहे इकडनं. तर ती बोलली चल ये इकडे. आणि हा मला काय सोडत नाही आल्यापासून, हा माझ्या मागे मागेच आहे. आणि मला ना बॉबीला प्रँक करायचं बॉबी सोबत, की प्रँक म्हणजे तू सरप्राईज होईल किंवा शॉक होईल की तूच बोलून घे, मी नाही बोलत, तू घे बोल बोल. याचं ऐका सगळ्यांनी, काय बोलतो कोको बोलतोय स्वतःला. टाळी रे सगळ्यांना, टाळी घ्या टाळी सगळ्यांनी. तर ना बॉबीला आम्हाला दाखवायचंय की मी इथं कसं काय. घे टाळी दे, घ्या याची टाळी. हा बस घरी जायचं, जा घरी. बाय 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 बाय. चालला. हा सो विषय असा, आता बॉबीला नाही का आम्ही मी कॉल करणार आहे बॉबीला, आणि बॉबीला म्हणजे असं त्याला कळणार नाही की मी इथे आहे की कुठे. मी एक वाईट दिवाळाच्या इकडे राहते आणि अचानक बबली आणि येते, ते बोले अय्या तुम्ही कुठे, कसं काय असं होईल. चला सो बबली तू रेडी आहे ना. कुका तू स्पॉइल करू शकतो. हा हा मी तुला व्हिडिओ कॉल ऍड करते. काय बोल मध्ये धर याला नाटक करतोय. हा लय भारी वाटेल. चला स्टार्ट करूयात. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ.
आता इथे कोमल बसली आहे, ही भिंत अशी बसली ती की तिच्या घरासारखं वाटायला पाहिजे. बाबीला करते कॉल, तुम्ही भाऊजी इकडनं घ्या. हा काय नाही होत, जाऊ दे. कुठे कुठे पोचला? जेवायला नाही बाबा, एवढं नाही दिसत. व्हेजिटेरियन थांब, कुकरला ऍड करते. बबले पॉज आहे, बबले पॉज आहे व्हिडिओ. तो गेलाय शिर्डीला, तुला माहित नाही का? वाह क्या एक्टिंग कर रहा है. बाहेर आहे ना 2 मिनिटं. बॉब 2 मिनिटं बाहेर आहे बॉब. कंटाळतो काय मला, ओरडायला बसलो. नाही, मला आता बोलायचं तुझ्यासोबत. तुझं लक्षच नाही. हाय का? अरे पोरा, मी म्हंटल की कुठं पोचला? बोटीला. अच्छा, बोटीच्या पुढे. अरे बबले, यांनी बाळी घेतली बघ. काय घेतलं? बाळी बाळी. भारी घेतली. म्यूट कर. मस्त घेतलं बाळी. काय बोल. अरे त्याचं लक्षात दे. एकदम तू गेलास, मग मी काय करू? मग मी इथे आली ना माझ्या माहेरी. मग पूजा बिजा करून निघालीये. बॉबी सकाळी मी झोपलेले, बोलतो उठ आपल्याला शिर्डीला जायचं. म्हटलं अजून दिमाग रेडी पण नाही झालं, उठला पण नाही झोपेतून आणि शिर्डीला जायचं. जाताना यांनी मला 10-15 वेळेस विचारलं, त्याच्यापेक्षा जास्त विचारलं, चल चल चल. माझं मन नाही लागत, चल चल चल. म्हटलं नाही, मी नाही बॉब, तुझा, मी घरी राहते. मी पूजा वगैरे करेल आपल्या घरातली. बरोबर, दिवाळीचं असं बाहेर जायचं नसतं असं बोलले. आपला प्रँक थोडाफार झालेला आहे. नाही झाला, शॉक झाले बॉबी. शॉक झालाय. आणि तू बाळीच दाखवत बसलेला. हा, त्यांनी नंतर बघितलं. माझे सोनं. चला घेऊ जेवण करून आता. हाय, सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहोत थोडं शॉपिंग करण्यासाठी. असंच टाइमपास मध्ये आम्ही बोर झालेलो. कोको झोपलाय आणि भाऊजी फोन मध्ये. तर आम्ही विचार केला चल काहीतरी घेऊ, थोडस मस्त मस्त साड्या वगैरे काहीतरी, नाहीतर काहीतरी बघू काय घ्यायचं काय नाही. सो सगळ्यांसाठी दिवाळीची शॉपिंग करतोय. A few moments later. झाली बाबा आमची शॉपिंग. खूप लेट झाला आणि खूप ट्रॅफिक आहे. बापरे, खतरनाक भयंकर ट्रॅफिक आहे. सगळीकडनं चॉकोपे ट्रॅफिक फुल एकदम. आणि साड्या घेतल्या, सगळ्यांना साड्या घेतल्या. मला कोण भेटलंय आम्हाला? किट्टू बोलतय. किट्टूला मी विचारलं, किट्टू दादाला तुला काय आवडतं खायला? नूडल्स, मॅगी, अजून घरचं जेवण. कळलं? आमच्या कोकोला, आमच्या किट्टू दादाला घरचं जेवण पण आवडतं. बरं, आता तुला काय पाहिजे? तू कपडे घेतले? अजून काय खायला? काय तू जेवत का नाही? तुला बारीक दिसतो आता. जेवत का नाही तू? जेवतो. का नाही जेवत? आता आमचा किट्टू दादा मोठा झाला ना. आता मी काय किती वर्षाचा झाला आता? किती वर्षाचा आहे तू? मला नाही माहित किती. सो हे गाइस, वेलकम बॅक टू स्मार्ट बाय रोहित यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये. आणि आजचा ब्लॉग आहे दिवाळीचा.
तर मी आज मी काय करतो ते तुम्ही नक्कीच बघा. स्मार्ट पॉइंट कोमलवर आहे. जाऊन दे पण स्मार्टवर राहील. तुम्हाला बॅग कॅमेरे सगळं दाखवणार आता. चला बाय. हे बघा इथे कोको आलेला आहे आमचा आणि इथे प्रिया दीदी आणि जिजा इथे फोटो शूटिंग करतायत. हा आणि आमच्या कोको झोपेतून होतो गेली आमच्या कोकोनी. आणि आमच्या कोको लय भाली सुंदर दिसतोय. सगळ्यात भाली कोण दिसतंय? आमच्या कोको. आणि इथे लाइटिंग सगळं सजवलेलं आहे आमच्या बिल्डिंग मध्ये, तुम्ही बघू शकतात. आम्ही आता चला भेटू पुढे. बाय बाय. हे बघा आमची दाराची सजावट. मस्त फूल बिल अख्खे लावलेत. ते बघा हे सगळे एक साईड. इथे चाललंय फोटोशूट आहे दोघांचा. सॉरी. इथे आमचे साईबाबांना हार लावलेला चांगल्याने की मस्त भारी दिसतंय. आणि कमेंट करून सांगा मी कसं दिसतोय तुम्हाला. आणि कमेंट करून सांगा माझी वहिनी कशी दिसते. मस्त. आमचा रोहित पण मस्त दिसतोय, वहिनी पण मस्त दिसते, आमचा कोको पण. आणि सगळे छान दिसतात. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी दिसतोय. मी जेव्हा ड्रेसिंग मारलेली तेव्हा ब्लॉग चालू नाही केलाय शहाण्या लोकांनी. आणि मी आता कपडे चेंज केले तर ब्लॉग चालू केले. तर माझी ड्रेसिंग बघायची असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा फोटो व्हिडिओ. हा बोल काय आलं. कोमल बघ काय बोल. आणि आजपासून ना आमचं रोहित ब्लॉगिंग करणार आहे. येस राईट. येस करतोय. सो इथे वहिनी आता काढताय रांगोली. आमची इथे एकच आर्टिस्ट आहे रांगोलीची. नाही मी तर आडवी टेडवी काढतो. पण करतो आमचा रांगोळी. पण त्याला आम्ही बाल्कनी दिलेली. जशी माझी बहीण मला आमच्या बाजूचं रूम द्यायची तसं मी त्याला ते दिलेलं. पण मी आता आज काढणार आहे रांगोली. आणि आज कुठला सण आहे वहिनी? आज लक्ष्मीपूजन. आज लक्ष्मीपूजन आहे. तर आपण लोक आता लक्ष्मीपूजन करणार आहे. तुला नाही होतं माहित ना? खरं सांग. नाही माहित. तर भेटू आता पुढे. मला वाटलंच भेटेल आता पुढे. बघ ना त्यांची रांगोली बघ ना मस्त दिसते. मस्त दिसते. आपली नाही चांगली दिसते. दिसणार. गाईज माझ्या बायकोने काढलेली रांगोली बघू शकता तुम्ही. मी इथे हे बघा इथे नाही इथे त्या रांगोलीचा फोटो ठेवतो. ओके पहिला रांगोली नीट बघून घ्या. इथे फोटो लावलाय बघा. बघितली रांगोली ही रांगोली हिला काढायची. ओके सो आता तिने काढलेली रांगोली मी तुम्हाला दाखवतो. थांबा पहिला हिचा चेहरा बघा. इथे बघ. थांबा मी दाखवतो. सरळ करून दाखवतो रांगोली. अजून काढायची आहे ती अर्धीच आहे. अरे बाबा हे ते पडदा झाला नाही. हा कंदील आहे. कंदील पण नाही दिसत. कंदील त्यानंतर हा पडदा आहे. अरे पडदा नाही झाला म्हणून मी त्याला काढलं. कोमल तुला माहिती सगळ्या गोष्टीमध्ये फक्त परफेक्ट ना हे चौकोन नाही. हा चौकोन फक्त परफेक्ट आलाय. बाकी कंदील बाप हे तुरा पाहिजे त्याच्या. आणि हा पडदा असा काय झालाय? त्याला मी असं केलं कारण की ते खराब झालंय म्हणून. अच्छा ओके. आणि ते शुभ दिवाळी वगैरे लिहायचं बाकी. अच्छा ओके बाकी है. रुको गाइस अभी इसके अंदर फिनिशिंग आने वाला है शायद से. पूरा होने के बाद दिखाता है. हे काय करते साईडला काढते. का खराब झाले ते. सो बघितलं एक्सपेक्टेशन रांगोलीची काय होती आणि रांगोली काय. आमची बाहेरून बिल्डिंग बघा कशी दिसते. वाटते की नाही दिवाळी. सो मला असं वाटतं की जरा सर्वांनी आपापला आउटफिट पहिला चेक करावा. सो बॅकग्राऊंड थोडा क्लिअर केलं तर बरं होईल. नाही सॉरी. आज लक्ष्मींचा मान आहे. आज आहे लक्ष्मीपूजन. सो सॉरी लक्ष्मी रागवू नका. तुम्ही रागवलेत तर कसं होईल माझं. लक्ष्मीस. सो आउटफिट चेक. काल मी येलो कलरचा सेम कुर्ता घातलेला पण तेव्हा मी चेंज केल्यानंतर ह्या लोकांनी ब्लॉग चालू केलाय. सो या
अच्छा, तुम्हाला सुद्धा पर्सनल आउटफिट चेक करायचंय. ओके. आम्ही दोघी आता तुम्ही नक्की सांगा कशा दिसतोय. बॉबी चांगला दिसतो का आम्ही दोघं जा. मॅच केलेले आम्ही. आणि हो एक मिक्स So, झालाय yes. थोडासा मला मॅच करतोय हा. सो मला असं वाटतं पूर्ण फॅमिली एकत्र आलेली मम्मी पप्पा थोडीशी मिसिंग तिच्या सरक मम्मी. पप्पा नाहीये, फक्त पप्पा कामावरती आहेत. आमच्या सहपरिवारातर्फे तुम्हा सर्वांना आणि तुमच्या सहपरिवाराला हॅपी दिवाळी. सो नक्कीच कॉमेंट करून सांगा आम्ही सर्व कसे दिसतोय. आणि आज आहे लक्ष्मी पूजन आणि माझ्या 2 लक्ष्मींनी सर्व काही मांडलंय. मी तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली आम्ही आउटफिट चेक करण्यासाठी इथे स्टँड वरती लावलंय. आणि याच मला सांगा की बॉब लय भारी दिसतोय. आणि कॉमेंट करा की कोमल जाम भारी दिसते. आमच्या चौघांमधून कमेंट करा की आम्ही चौघापेक्षा कोण तुम्हाला सुंदर दिसले. आणि आमचे याने तर कटिंग पण नाही केली केस बघा. अरे उद्या करून टाकेल ना. उद्या काय ऍक्च्युली ना दिवाळी गेली आणि ह्याला घाई काय लागली माहितीये का फटाके की खाली कधी जातोय आणि मी फटाके कधी फोडतोय. सो यास आपण खाली जाऊन फटाके सुद्धा फोडणार आहोत. पहिलं आपण पूजन करून घेऊया. आज लक्ष्मी पूजन आहे. माझ्या लक्ष्मी कशा दिसतात हे सुद्धा कॉमेंट्स करा. आणि मी पण माझे ब्लॉग स्टार्ट करणार आहे आजपासून आणि व्हिडिओ पण स्टार्ट करणार आहे. तुम्ही नक्कीच जाऊन इंस्टाग्रामला आणि युट्यूबला बघा. गाईज शॉर्टकट मध्ये मी मेकअप केलेला आहे छान आणि केलंय. अजून एक मेकअप व्हिडिओ मी टाकलेला आहे तो कोमल खरात युट्यूब चॅनल जाऊन बघा. सगळं प्रमोशन करते. So, ठीक आहे. ओके. चान्स मारून मी आता दाखवतो की पूजा वगैरे कशी मांडले. सो चलो देखते. पहिले मला पूर्ण अरे बाबा बघितले ना. अच्छा ओके. फुल लुक ये मम्मी तू पण तुझा पण दाखव बाबा फुल लुक. सेम असा आहे. सांगा आम्ही दोघांनी सेम साड्या घेतल्या फक्त कलर वेगवेगळे. पण तसं करायचं का? हा असं. हा. तुमचं पदर छोटं झालं का? पोट मोठं आलं काय पोट मोठं झालंय. पोट मोठं आलं पदर छोटा आलं. तो नक्कीच कॉमेंट करा आणि सांगा की माझ्या 2 लक्ष्म्या कशा दिसत आहेत. आम्ही किती आत घेऊ किती घेऊ मी पण घेते आत थोडंसं. आपण बघूया की पूजा कशा प्रकारे मांडलेली आहे. इथे घरी केलेले फराळ वगैरे ठेवलेले आहेत. इथे कलश मांडलेला आहे. चकली आमच्या घरची नाही. इथे लक्ष्मी माता, जीवदानी आई, स्वामी समर्थ, कृष्ण भगवान, गणपती बाप्पा, बजरंगबली. तर मागे चांदीमध्ये लक्ष्मी माता, गणपती बाप्पा. इथे धान्य. ओ पैसाही पैसा पैसाही पैसा. क्या बात है. रोज एखादी नोट गुल करा आता. तिघांनी एक 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 एक. इथे आमचे सोन्याचे साई बाबा. जय साईनाथ. ओम साईराम. अशा प्रकारे पूजा एकदम मस्त पैकी मांडलेली आहे. आणि इथे सुद्धा दिवा लावलेला आहे. ओ माय गॉड. स्वस्तिक कोणी काढलंय? कोमल खरात. आणि कोमल खरातची रांगोळी आपण बघूया. ओके. मी नजर लागली त्याला रांगोळी. फायनल रांगोळी मी दाखवणार होतो. माझ्या रांगोळीला तुझी नजर लागली. ओ माय गॉड. सो प्लीज 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 कोणीही हसू नका कारण तुमचं पोट दुखेल. मला असं वाटतं आपण आधी पूजन वगैरे करून घेऊया. आई दुधानी माते की जय. गणपती बाप्पा, मोरया. लक्ष्मी माते की जय. जय साईनाथ. ओम. बजरंग बली की जय. अन्नपूर्णा देवी की जय. जी काही इच्छा असेल ती मागा नीट बसून लक्ष्मी मातेकडे. तुम्हाला माहिती आहे का मला असं वाटतंय की आत्ताच दिवाळी होऊन गेली, आत्ताच लक्ष्मीपूजन होऊन गेलं आणि मी आत्ताच ह्यांच्या पाया पडलो. खरंच आत्ताचीच गोष्ट आहे. तेच बोलतोय मी. आत्ताच झालं सर्व. कसे दिवस चालले फटाफट समजत नाही. पीच कलरची साडी घातली. सो देवाची पूजा वगैरे केली. आता माझ्या घरातल्या लक्ष्मीच्या पाया पडू द्या. आई लक्ष्मी माते की जय. आई तू सुखी ठेवू आम्हाला. खूप आनंदात. दरवर्षीप्रमाणे नातू मागू नकोस. ए बापरे बापरे आज तुमचा दिवस आहे. हा, मग काय बापरे. मग काय झालं म्हणजे माझी लक्ष्मी माझी लक्ष्मी माता
माझी पहिली लक्ष्मी उभी राहा. लक्ष्मी दमली लक्ष्मी पूजा करून. माझ्या लक्ष्मीच्या पाया पडलो. आता या लक्ष्मीच्या कोमल मी आत्ताच पाया पडलेलो. आत्ताच कालचीच गोष्ट तेच आहे. बोलतोय मी आत्ता रिसेंटली. रोज क्लिक पण करा. म्हणजे याला पाया पडणं हे आत्ताच आठवतं. पाया पडलो भावा. म्हणजे पाया पडणं हा मेन मुद्दा आहे. म्हणजे काय विषय आता कोणाचा बरोबर. काय करायचं? नाही मेन मुद्दा तो नाही. मला असं वाटतं की आत्ताच गेली दिवाळी असं. आता हिच्या पाया पडतो ना माझ्या लक्ष्मीच्या. घर चांगलं चालवतेस. वर्ष खूप चांगला गेला. भांडणं नाही केली जास्त. चांगलं सेव्हिंग केली आहे. मी खर्च केलाय पण हिने मात्र सेव्हिंग केलेली आहे. आणि हे घराची लक्ष्मी बोलते. तेच हे मला खूप आवडलं. या वर्षीचं दरवर्षी सांगत असतो काय ना काहीतरी. या वर्षी हिने खूप चांगली सेव्हिंग केलेली आहे. म्हणजे काय सांगायचं काय तुला? अरे मला सांगायचं हे आहे की मी जरी कुठेतरी खर्च करतोय पण एक व्यक्ती तरी सेव्हिंग मोडला पाहिजे. सो तू खूप चांगलं करते. लक्ष्मी जपते मी. लक्ष्मी जपते. माझी लक्ष्मी जपते. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सो As always. पाय पडते इकडे अशी. हॅपी दिवाळी. Happy दिवाळी. आई शपथ. सदा स्वागत. असं वाकून पाय पडावं लागतं. सदा हॅपी दिवाळी. खूप खूप दिवाळी तो- असंच माझ्यासोबत मला. मी माझ्या लक्ष्मीच्या पाया पडलो. माझ्या याही लक्ष्मीच्या पाया पडलो. माझ्या याही लक्ष्मीच्या पाया पडलो. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. नेहमी हॅपी राहा आणि अशीच सेव्हिंग करत राहा आणि एकदा साठून मला दे लक्ष्मी. बरं मी सेव्हिंग पण केली तर मी Happy कोणासाठी दिवाळी. करणार आहे? आपल्याच घरासाठी. सो आपल्या काही स्वतःसाठी आपण युज नाही करत. सो माझ्या या 2 लक्ष्मी. हॅपी दिवाळी. आज या दोघींना पण आराम आहे दरवर्षीप्रमाणे. आज आम्ही चाललोय बाहेर जेवण्यासाठी. खरं मग ऑब्विसली यार आम्ही कालच जाऊन आलो. कालच जाऊन आलो तरी आपण परत जाऊया कारण दरवर्षीप्रमाणे. काय झालं? पाऊस येतोय. बापरे सिरियसली. अरे आपल्याला फटाके फोडायला जायचंय. हा पाण्यामध्ये फुटतो. फोडायच्या बिडी बार जडेल पण फोडायची. सिरियसली. पाऊस येतोय. बापरे गाई सिरियसली. दिवाळीच चालली आहे ना का पावसाळा चालू आहे? हा ना. तुझा जन्म कधी झालाय? आज लक्ष्मी पूजनला. लक्ष्मी पूजनच्या दिवशी माझ्या भावाचा जन्म झालाय. सो आज दिवस माझ्या भावाचा आहे. बर्थडे पार्टी दे. हॅपी बर्थडे. त्या काय हॅपी बर्थडे विश कर. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी आज आहे बर्थडे. चल 2 लक्ष्मीच्या पाया पड. दोघींना हॅपी दिवाळी कर आणि 2 लक्ष्मीच्या पाया. खूप मोठा हो. हॅपी दिवाळी. शो व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. लवकर मोठा हो आणि चांगला शिक. सगळं काही कर आणि जरा समजदार पण. सगळं मला आता विचार आलाय आम्ही जाणार होतो कंदील उडवायला. आता कसे उडवायचे? अरे कंदील कोमल कंदील भिजत उडेल. भिजत काय ते घेऊन जाणार पाणी पण. हा आणि हा कपडा एवढा बारीक आहे कपडा नाही की लगेच कागद एवढा बारीक आहे की लगेच. आम्ही कंदील आणलेले दिवाळीसाठी 4 कंदील आहेत आणि आता फटाके आहेत. कोमलला बोलली, कसं पेटवणार ग नंतर? कसं रे या पावसात कसं होईल सर्व. आता आमची पूजा वगैरे झाली आहे. सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत. रोहित कसली वाट बघतोय तू? फटाक्याची. फटाके काय म्हणजे? फोडायची. पण बाहेर काय आहे? पाऊस. सो आम्ही लोक चाललोय फटाके फोडायला. टिरिन, 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 टिरिन. रोहितने सुद्धा चेंज केलंय कारण कम्फर्टेबल ना. आणि मला दाखव. आणि खाली खूप पाऊस मी पडलाय. सुद्धा चेंज केले. का माहितीये का? खाली खूप पाऊस पडलाय आणि मी घातलेली धोतर. सो धोतर लोंबली असती म्हणून मी जीन्स मग माझं पण आणि बोललं. शर्ट. अरे रे थांबा. कोमल कोमल बॉबी, पागल आहेस काय? मला वाटलं काय फोडलं? कोमल बॉबी, नको ना, अरे नको ना, येणार का? ओय, ओय, नको. आपटे बॉम्बला पण घाबरते. सर्वात आधी मी 1000ची लढी फोडणार आहे. हॅपी दिवाळी. लय खुश आहे बाबा, लय खुश आहे. आता काय आलं? किती वाटतं फटाके? बाम येऊन बसली. बापरे, एवढे मोठे लावले. बोलते एवढी मोठी आहे. ही एवढी मोठी आहे. तिची ओरडावर चालू होले. का काय आलं? बॉबी, तिथे लाव, तिथे. माझ्या लाव. तिच्या जवळ लाव, तिथे लाव. माझ्या लाव. तेव्हा गेला. बॉबी आता
लढी बोलतात ना आता. लढी लावतो. याच्याकडे लायटर. ओ रोहित लायटर दे. आम्ही लांब आधीच पळतो. लायटर दे ना. मला पहिले पळावं लागेल बाकी हे लोकांचं लावतो. पहिल्यांदा काहीच ही मला दरवर्षी शिव्या घालते आणि या वर्षी ती 60 शॉट वरती उडणारे फोडते. ऍक्च्युली मला नाही का ते व्हिडिओ काढायची ते असं फुटतं ना ते कोणतं? भारी आली. हे निघतच नाही. हा असं आहे. थांब. ते काढायचं का फक्त हा काढायचे ते. पक्का ना. अरे हा हा वात आहे ना बोललो ना. हे साईडला का हा झालं फक्त ही वात लावायची आपोआप होईल. हे साईडला कर. नाही नाही नाही. नाही नाही राहू दे बरोबर आहे. अरे अरे बरोबर आहे. हा बस फक्त वात लाव झालं. पक्का ना. हो येस. अरे नाही लागला. ह्याच्यात गेलेलं हेड भगले असते डायरेक्ट उडाला असतं सर्व. गाईज आता प्रतीक आहे ना ही फटाक्याची माल आहे ना मम्मी आणि कोमल बसले ना तिथे टाकते. बघा आता त्यांची कशी पलापल होईल. तुझ्यामुळे फटाके फोडतात तुम्ही लोक डायरेक्ट. म्हणून मला आवडत नाही म्हणून मी येत नाही. अंगावर मी दचकली माझ्या अंगावर आले. उडाले माझ्या अंगावर. मी नाही फोडलंय. असं नाही केलं पाहिजे तू. फेकले फटाके. मला लागलं की जोरात माहिती तुला. 2 गुलांट तेवढ्या खाल्ल्या बा ते इथून आणि तिथे फेक तुला एवढं जवळ नव्हतं बोललेलो आणि एवढं जवळ फेकलं मला माहित नाही. मी बोललो इथे इथे फेक. मी लांब फेकायला बोललेलो. जा फेक. कोमल ह्याने फोडल्या. मी बघ ह्याला बोललो मी फेकायला पण मी ह्याला जवळ नव्हतो बोललो फेकायला. मी लांब बोललेलो. तुझी शपथ मी लांब बोललेलो. मग मी काय म्हणतो काय मी 2 गोलांच्या उड्या काढल्या. मी साडीवर नव्हतं. पाठी झाली अशी साडी कपडे त्याची पाठी. अरे मी ह्याला बोललो जरा लांब फेक फक्त घाबरवायला. आता फोन नको करायला ना. गाईज आम्ही आलेलो आहे घरी आणि आय होप तुम्हाला ब्लॉग खूप आवडला असेल. आणि परत एकदा सर्वांना हॅप्पी दीपावली. आणि कोमलसोबत मी मस्ती केली. जास्त मनावर घेऊ नका राग घेऊ नका. मी ह्याला लांब पडलेलो फोडायला पण त्यांनी जवळ फोडल्या. पण ठीक आहे काय झालं नाही. घाबरले ते आणि काय होत नाही लवंग्याने. सो बाय भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या या युट्यूब चॅनलला.